देशपांडे यांचा मला फोन आला आणि मला त्यांनी सांगितलं की 28 मे आपल्याला एक कार्यक्रम करायचा आहे आणि या कार्यक्रमामध्ये सावरकरांविषयी व्याख्यान आयोजन करायचं. मी आपला नेहमी आमचा बोलणं होत असल्यामुळे त्या बोलण्याच्या ओघात त्यांना सांगितलं, हो आपण औरंगाबाद संभाजीनगरहून चांगलं वक्ता आपण त्यामुळे चांगलं वक्ता नाही, तुम्ही बोलायचंय म्हणजे त्याच्यावर. मी बोलायचं म्हटल्यानंतर मी म्हटलं काही हरकत नाही, मला थोडाफार अभ्यास होता, पण व्याख्यान करायचं म्हटल्यानंतर गेल्या 15 दिवसापासून सावरकरांची अनेक ग्रंथ, संभाजीनगरला भाऊ सुरडकर आहे, सावरकरांविषयी खूप तळमळीनं कार्य करणारा एक मोठं व्यक्तिमत्व संभाजीनगरमध्ये आहे. जवळपास 11-12 सावरकरांची साहित्य संमेलने त्यांनी आयोजित केली. इंग्लंड, श्रीलंका, आंतरराष्ट्रीय लेवलवर सावरकरांची साहित्य संमेलन त्यांनी आयोजित केली. अनेक वेळा अंदमानला इथलची बरीच मंडळी घेऊन ते जात आणि महाराष्ट्रातही तसं सावरकरांवर बोलणारे चांगले वक्ते आज आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या जालन्यामध्ये सावरकरांविषयी व्याख्यान आयोजन होणं मला वाटतं ही पहिली वेळ असावी, पण ही पहिली जरी असली तर इथून पुढे अविरतपणे आता सावरकरांवर व्याख्यान होतील. मी बोलताना देशपांडेंच्या घरी बसल्या बसल्या बोललो, सावरकरांना अष्टपैलू व्यक्तिमत्व असं म्हणणं देखील कमी पडतं, कारण तिथं अष्ट शब्द आहे, आठ नाही, हे अनेक अंगाने खुललेलं व्यक्तिमत्व सावरकरांवर. काय त्यांच्याविषयी आपल्याला कुठले कुठले पैलूंवर व्याख्यान ठेवण्यात येईल भविष्यामध्ये, तर आपण व्याकरणकार सावरकर म्हणजे मराठी भाषेचं व्याकरण कसं शुद्ध असावं असे सावरकर पाहू शकतो. एक कादंबरीकार सावरकर पाहू शकतो, नाटककार सावरकर पाहू शकतो, एक महाकाव्य ज्यांनी लिहिलं ते सावरकर आपण पाहू शकतो, साहित्यिक सावरकर पाहू शकतो, क्रांतिकारी सावरकर आपण अभ्यासू शकतो, ऐकू शकतो. असे विविध पैलू त्यांचे, अस्पृश्यता निवारण करणारे सावरकर, कितीतरी पैलू आपल्याला सावरकरांचे सांगता येतील. अशा विविध पैलूंनी नटलेलं हे भारत मातेचं रत्न खऱ्या अर्थाने आपण ऐकलंच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की येणाऱ्या पिढ्यांना आपल्याला जी प्रेरणा द्यायची आहे ती यांच्यातूनच होणार आहे. आपल्याला कल्पना आहे, आपण जर भारताच्या स्वातंत्र्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये 2 गट आपल्याला दिसतात. एक जहालवादी गट आहे आणि एक मवाळवादी गट आहे, एक अहिंसावादी गट आहे आणि एक हिंसेच्या मार्गाने चालणारा गट आहे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू असे कितीतरी नाव आपल्याला घेता येतील की ज्यांनी असं ठरवलं होतं की स्वातंत्र्य जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला थोडं आक्रमक व्हावं लागेल आणि ते आक्रमक झाले आणि निश्चित याचा फायदाही झाला. मवाळवादी गटही काम करत होता आणि ही मंडळी सुद्धा काम करत होते. खरं म्हणजे सावरकरांचा जन्मच कुठल्या पार्श्वभूमीवर झाला असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर खरं म्हणजे अनेक क्रांतीवीरांना त्यावेळेस फासावर लटकवत होते आणि अशा वातावरणामध्ये सावरकरांचा जन्म 1883 मध्ये झाला. सावरकर फार विद्वान, त्यांचा जीवनपट उलगडायचा म्हणजे नेमकं काय करावं त्याचा विचार करत असताना मग मला असे 3-4 टप्पे त्यांच्या जीवनाचे जे आज आपण थोडक्यात मांडणार आहोत ते मला असं सापडलं की आपण या टप्प्याने सावरकरांवर विचार मांडू शकतो. एक म्हणजे त्यांचा जन्म झाल्यापासून ते कॉलेजला जेव्हा जातात, कॉलेज त्यांचं शिक्षणक्रम जे पूर्ण होतं फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुण्यामध्ये, इथपर्यंत एक काळ आपल्याला घेता येईल. जन्म झाल्यापासून ते फर्ग्युसन कॉलेजमधलं शिक्षणक्रम पूर्ण होईपर्यंतचे सावरकर असा एक टप्पा आपल्याला घेता येईल. दुसरा टप्पा आपल्याला घेता येईल कारण त्यांचं फर्ग्युसन कॉलेजमध्ये जेव्हा शिक्षण पूर्ण झालं तेव्हा ते इंग्लंडमध्ये बॅरिस्टरची पदवी घेण्याकरता गेले. साधारणतः 4-5 वर्ष इंग्लंडमध्ये ते राहिले. असा एक टप्पा आपल्याला पाहता येईल की ते इंग्लंडमध्ये 4-5 वर्ष राहिले. तो काळ त्यांचा कसा होता. तिसरा टप्पा आपल्याला असं पाहता येईल की त्यांना इंग्लंड मधूनच अटक केली आणि भारतामध्ये आणलं आणि 2 गुन्ह्यांमध्ये साधारणतः 50 वर्षाची 2 जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तो 10-11 वर्षाचा काळ अंदमानचा एक आपल्याला पाहता येईल. चौथा काळ आपल्याला पाहता येईल की तिथून जरी त्यांना सोडलं असलं तरी खरं म्हणजे निर्बंधामध्ये त्यांना रत्नागिरीत ठेवलं. तो फार मोठा काळ आहे, साधारणतः 16 वर्षाचा काळ त्यांचा रत्नागिरीचा आहे.
मला आश्चर्य वाटतं, आज आपण सावरकरांविषयी बोलतोय, जगभर सावरकरांविषयी बोललं जातं. बघा, 16 वर्ष आणि 26 वर्ष जो माणूस जेलमध्ये राहिला भर तारुण्यामध्ये, आणि तरी त्या माणसाचं काम उत्तुंग आहे. आज काही म्हणजे राजकारणाचा जर विचार केला, 4-5 वर्ष राजकारणातून आलिप्त झालेली माणसं संपलेली आहे असं आपण म्हणतो. पण हे इतका धगधगता निखारा सावरकरांचा होता की अनेक निर्बंध घालून सुद्धा सावरकरांनी फार मोठं काम केलं. एक काम केलं असं नाही, अनेक पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे. आणि शेवटचं हिंदू महासभेचं ते राजकारण अगदी 1966 म्हणजे त्यांचा देह ठेवेपर्यंत साधारणतः 37 ते 66 या कालखंडामध्ये असे साधारणतः 4-5 जर टप्पे आपण जीवनाचे केले तर आपल्याला सावरकरांचं कार्य, सावरकरांचं जीवन, सावरकरांचे विचार कसे होते लक्षात येईल. आणि म्हणून आजच्या या तरुण पिढींना खरं म्हणजे सावरकर कळले पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्याचं कारण आहे की सावरकरांनी अतिशय प्रेरणादायी विचार जे तेव्हा लिहून ठेवले ते आज, कारण आज कुठल्याही गोष्टीची रिलेव्हन्स पाहिला जातो. म्हणजे ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, त्याचा आज काय उपयोग आहे आम्हाला असं बोललं जातं विद्वानांमध्ये. मी कीर्तनकार आहे, कीर्तनामध्ये गोव्या, अभंग वगैरे मांडलं की भक्तिभावाने मान डोलून सगळे म्हणतात वा वा, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज असे बोलले, बरोबर आहे. पण विद्वान लोक तसे नाही पाहत. विद्वान लोक पाहतात त्याचा आम्हाला आज काय उपयोग आहे जगताना. तसं सावरकरांच्या साहित्याचा, सावरकरांच्या विचारांचा आज आम्हाला काय उपयोग आहे का? तुम्ही त्या अंगाने सुद्धा विचार केल्यावर लक्षात आलं की 100% आहे. नवे ज्यावेळेस त्यांनी विचार मांडले त्यावेळेस ते या भारत भूमीच्या 25 वर्ष पुढचा विचार ते करत होते. साधारणतः 20-25 वर्ष पुढचा विचार त्यांचा असायचा. आणि म्हणून आजही त्यांचे विचार निश्चित उपयुक्त आहेत असं मला वाटतं. म्हणून आपण जे काही 4-5 टप्पे त्यांच्या जीवन काळातले काढलेले आहेत त्यापैकी पहिला जर टप्पा कोणता असेल तर जन्मापासून जे त्यांचं फर्ग्युसन कॉलेजमध्ये जे शिक्षण क्रम पूर्ण झालं तो काळ जर आपण पाहिला तर लक्षात घ्या त्यांचा जन्मच कुठल्या पार्श्वभूमीवर झाला तर वासुदेव बळवंत फडके यांनी आपलं बलिदान या मातृभूमीसाठी दिलं. त्यावेळेस खरं म्हणजे आमच्यासारखा मीडिया पण नव्हता. आज पुण्यातली ती काय पोर्शो गाडीचा अपघात झाला आणि भारतभर नाही जगभर त्याची चर्चा सुरू झाली. का? एका रात्रीत तेही बोलणं संपलं. आता 1 तासाच्या आत जगातली घटना जगातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली, इतका मीडिया प्रगती. त्यावेळेस इतका मीडिया नव्हता 1883च्या सावरकरांच्या जन्माच्या वेळेस. पण त्यावेळेस सुद्धा एक वातावरण असं धगधगत तयार झालं होतं. कुणाला फासावर दिलं, कोणी बलिदान दिलं याची चर्चा, त्याला तोंडोतोंड अशा पार्श्वभूमीवर वासुदेव बळवंत फडकेंचं बलिदान झालं आणि त्या पार्श्वभूमीवर सावरकरांचा जन्म झाला. चाफेकर बंधू 2 इंग्रज अधिकाऱ्यांना त्यांनी मारलं आणि त्यांनी आपलं बलिदान या मातृभूमीच्या चरणावर दिलं. हे त्या बाल वयातल्या विनायक सावरकरांच्या मनावर गंभीर खोल परिणाम झाला. कारण घरामध्ये तुम्ही बघा, आपण घरात जी चर्चा करतो छोटी मुलं ऐकत असतात आणि ही छोटी मुलं त्यांच्या मित्रात बसल्यानंतर चर्चा करतात. माझी आई असं म्हणत होते, माझे वडील असं म्हणत होते. तसं सावरकरांच्या घरामध्ये मोठे बंधू बाबाराव, लहान बंधू नारायणराव हे तिघ सारख्याच विचाराचे, ध्येय प्रेरित. आणि 3ही भावांच्या त्या कुटुंबामध्ये ही चर्चा चालायची, बाहेर मित्रांमध्ये ती चर्चा चालायची. 14 वर्षाचे असणारे सावरकर हे सगळं बलिदान, यांना फाशी दिली, त्यांना फाशी दिली, चाफेकर बंधू फासावर गेले, बलिदान दिलं, हे सगळं मनावर बिंबलं. आणि एक दिवस हा 14 वर्षाचा विनायक उठला, आपल्या घराच्या देवघरासमोर गेला, अष्टभुजा देवीच्या समोर प्रतिज्ञा घेतली आणि त्या प्रतिज्ञेत त्यांनी असं सांगितलं की देशाचं स्वातंत्र्य परत मिळवण्याकरता हे माते मी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारेन. एक तर चाफेकरांसारखा या मातृभूमीच्या चरणी बलिदान देऊन टाकेल, नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं विजयी होऊन या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करेल. 14 वर्षाचा मुल, आपण कल्पना करू शकतो की 14 वर्षाच्या मुलाची
काय काय विचार येतात आपल्या घरात, शेजारी पाजारी मुलं पाहतो. आणि हा 14 वर्षाचा विनायक मनामध्ये धगधगते, जाज्वल्य असे विचाराने पेटलेला. विचाराने पेटलेला म्हणजे काही 1-2 दिवसात विचार आता आपले होतात तसं कधी कधी. 1 जानेवारीला आपण बहुतेक संकल्प करतो आजपासून चहा सोडला, 5-10 दिवस झाले की पुन्हा सुरू होऊन जातो, एखाद्याने आग्रह केला. हे असे आपले संकल्प. पण या 14 वर्षाच्या मुलाने जो संकल्प केला, 14 वर्षाचा असताना 20व्या वर्षी 10वी पास होऊन फर्ग्युसन कॉलेजला गेल्यानंतर तिथं अभिनव भारत ही आंतरराष्ट्रीय, भारतीय नाही आंतरराष्ट्रीय क्रांती सेनेची स्थापना केली. आंतरराष्ट्रीय. आणि त्याचं कामही फार मोठं झालं. अभिनव भारत याचं 20व्या वर्षी, वय वर्ष 20, कॉलेजमधलं जीवन, कॉलेजमधल्या मुलांना एकत्रित करायचं, ती चर्चा करायची, ते आपल्याला हे केलं पाहिजे. 1901 ला 10वी उत्तीर्ण झाले. 1901 म्हणजे त्यावेळेस लोकमान्य टिळकांचा काळ सुरू झाला होता. लोकमान्य टिळक तेव्हा या मुख्य प्रवाहामध्ये येऊ लागले होते. 6 पासून तर त्यांचा काळ आपण पाहतो. त्यावेळेस हे बालक म्हणजे कॉलेजमधले ते सिनियर, लोकमान्य टिळक सिनियर, दोघांचे विचार सारखे. आणि म्हणून त्या अभिनव भारत या आंतरराष्ट्रीय क्रांती सेनेची स्थापना तरुणांना घेऊन केली आणि काम सुरू केलं. काय करावं, अनेक पद्धतीनं काम करत असताना 1905 ला वंगभंगची चळवळ सुरू झाली होती. या चळवळीमध्ये सहभाग घेतला. त्यांना वाटलं आता या चळवळीच्या अंतर्गत आपल्याला परदेशी कपड्यांची होळी करायची, स्वदेशीचा वापर. मी म्हणतो त्यांचा तो विचार आजही आपल्याला उपयुक्तच आहे. स्वदेशीचा नारा आजही आपण देतच आहोत. ते परदेशी कपडे आपल्याला वापरायचे, म्हणून आपण होळी करू. मुलं 15, 16, 17, 18 वर्षाची मुलं काय करणार, किती मोठं त्यांचं ते कार्य असणार. मग सावरकर बुद्धिमान, सावरकरांनी त्या सगळ्या सवंगड्यांना मुलांना घेऊन सांगितलं की आपण होळी करून उपयोग नाही. आपलं ऐकतं कोण, सगळेजण मुलं मुलं म्हणून सोडून देतील आपल्याला. आपल्याला तसं नाही जमणार. आपल्या या होळीची दखल वर्तमानपत्रांनी घेतली पाहिजे. आपण केलेल्या होळीची बातमी ही ब्रिटिश सरकारच्या जर कानावर नाही गेली तर आपण केलेल्या होळीचा उपयोग काय. मग काय केलं पाहिजे, नाही मग आपण कुणीतरी मोठा माणूस आहे, कुणाला आणायचं. चर्चा झाल्यानंतर ठरलं की आपण एक टाकू लोकमान्य टिळकांकडे. ही सगळी कॉलेजची मुलं लोकमान्य टिळकांकडे गेली. लोकमान्य टिळकांना त्यांनी भेट घेऊन सांगितलं, बघितलं टिळकांनी की हे सगळे कॉलेजचे तरुण आले, परिचय करून घेतला. कोण कोण कोण, तू कोण, मी विनायक सावरकर. काय म्हणणं आहे तुमचं. काय नाही, आम्हाला परदेशी कपड्यांची होळी करायची आहे आणि आम्ही जी होळी करू त्याला तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलं पाहिजे, अशी विनंती करायला आम्ही आलेलो आहे. टिळकांच्या लक्षात आले की ही सगळी मुलं पेटलेली आहेत आणि यांना आपण मदत केली पाहिजे. ते म्हणे मी येतो, पण तुम्ही होळी करा, शेकोटी करू नका. याचा अर्थ शेकोटी म्हणजे लहान नका करू, करायचं तर थोडं मोठं करा, मी येतो. मग त्यांना आणखीन उभारी आली आणि या सगळ्या मुलांनी गाड्याच्या गाड्या भरून कपडे आणले. भव्य अशी ती परदेशी कपड्यांची होळी त्या पुण्यामध्ये झाली. लोकमान्य टिळक स्वतः त्या कार्यक्रमात उपस्थित राहिली. त्याची दखल ब्रिटिश सरकारला सुद्धा घ्यावी लागली. वर्तमानपत्रात त्याच्या बातम्या झाल्या. ती होळी झाली खरी, पण त्यात गंमत अशी झाली की हे कॉलेजला शिकत होते आणि त्यावेळेस कॉलेजचे जे प्राचार्य होते रघु परांजपे यांना काही ते पटलं नाही. त्यांनी या विनायक सावरकराला 10 रुपये दंडाची शिक्षा केली. 10 रुपये दंड ठोठावला. ही बातमी लोकमान्य टिळकांपर्यंत गेली आणि त्यांनी केसरीमध्ये लिहिलेला की हे आमचे गुरुचे नव्हे, कारण गुरुचं काम आहे प्रेरणा देणं, गुरूंचं काम आहे पेटवणं, गुरूंचं काम आहे त्याला सांगणं. आणि हे एक असे गुरु की यांनी 10 रुपयाची दंड काय चूक केली का. या मुलांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हे काम केलेलं आहे आणि तुम्ही त्यांना दंड करता. म्हणून 10 रुपयाच्या दंडाचा विरोध लोकमान्य टिळकांनी केसरीतून आजही तुम्हाला उपलब्ध आहे. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं हे आमचे गुरुचे नव्हे. काय पेटलेले ते युवक असतील लक्षात घे. फर्ग्युसन कॉलेजचं शिक्षण चालू होतं त्यावेळेस म्हणजे साधारणतः 16व्या वर्षापासून सावरकर लिहायला सुरुवात केली होती. फार प्रखर बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती चांगली, दांडगी, काव्य सहज पुरायचे.
प्रेरणा कशी द्यायची हे काव्यातून त्यांच्या आपल्या लक्षात येतं. 20व्या वर्षी फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना या स्वातंत्र्य देवीच्या चरणी असंख्य तरुणांनी यावं म्हणून त्यांनी एक स्तोत्र, त्याला स्तोत्र म्हणू आपण, स्तोत्र आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देणार आहे. 20व्या वर्षामध्ये थोडं शांततेत करा. आणि त्यावेळेस त्या स्वातंत्र्याचं स्वप्न बघणाऱ्या 20 वर्षाच्या तरुणांनी आपल्या सवंगड्यांना एक प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी जयोस्तुते जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुता वंदे. जयोस्तुते जयोस्तुते अतिशय गाजलं. आजही आपण लावतो, त्याला लता दिदीने पण गायलेलं आहे. प्रेरणा तेव्हापासून आजही हे ऐकत असताना आपल्या भारत मातेचं, जी भारत माता आहे त्या भारत मातेची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून जर हे म्हटलं तर आपल्याला लक्षात येईल. यामध्ये सुद्धा म्हटलंच असं नाही तर या काव्यामध्ये सुद्धा काय उत्कट भावना त्यांची लक्षात घ्या. ते म्हणतात मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती. म्हणजे बघा काय काय भावना आहे त्यांची. आपल्याकडे आजही मोक्ष मुक्ती आणि कीर्तन आपण बोलतो. सावरकर हे कितव्या वर्षी सांगतोय मी? सावरकरांचं वय 20. त्या 20 वर्षाच्या तरुणाला त्यावेळेस संस्कृत भाषा, लॅटिन भाषा, उर्दू भाषा, मराठी भाषा, इंग्रजी भाषा या 6-7 भाषांवर प्रभुत्व होतं. इतक्या भाषा 20व्या वर्षी. आणि 20व्या वर्षाच्या त्या तरुण मुलाने म्हणजे आपल्या काव्यातून काय मांडावं? मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती. जे जे उत्तम उदात्त उन्नत महान मधुर ते स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होती. काय विचार आहे ते लक्षात घ्या. त्याला मुक्ती मोक्ष हे सगळं तुझंच वेदांतात जे सांगितलंय ते माते ते तुझंच रूप आहे. म्हणजे त्यावेळेस जे लोक अभ्यास करत असतील वेदांत तत्वज्ञान उपनिषदातल्या त्यांना सुद्धा सावरकर सांगतात की तुमचा मोक्ष काय मला माहित नाही पण आमचा मोक्ष फक्त या मातेला स्वातंत्र्य मिळवून द्या. की माता जर मुक्त झाली, ही स्वतंत्र माता आमची स्वतंत्र झाली, तीच आमच्यासाठी मुक्ती आहे. काय वेगळं बोलता तुम्ही? जे वेदांतात बोलता ते सुद्धा आम्ही इकडे बोलतो. काय विचार आहेत. 20व्या वर्षी सावरकरांचे हे पाहिल्यानंतर थक्क वाटतं. तेव्हा म्हणायचं ध्येय वेळा. हा ध्येय वेळा ते तरुणांना कळलं पाहिजे की मला वाटतं नेपोलियनने असं सांगितलेलं आहे, नथिंग फेल्युअर बट लोईंग इज अ क्राईम. काय तुम्ही अपयश मिळालं तरी चालेल पण ज्याचं ध्येय मात्र छोटं असताना तो गुन्हाच आहे. नथिंग फेल्युअर बट लोईंग इज अ क्राईम. तसं आपण जर बघितलं तर लक्षात येते की सावरकरांचं ध्येय अति उच्च होतं. काय नाही, फक्त भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देणं. म्हणून या ध्येय वेड्या मुलाने 20व्या वर्षी त्यांची प्रतिभेचं दर्शन आपल्याला करून दिलं. त्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये सगळी मुलं कोणी मेसला जेवायला जायची, कोणी ते कोणती असायच्या त्यांच्या रोजच्या. तर इथं या मुलांना प्रेरणा मिळत राहावी म्हणून सावरकरांनी शिवाजी महाराजांचा एक आरती लिहिलेली, शिवाजी महाराजांची आरती. आणि ती आरती रोज जेवणाच्या पूर्वी ते म्हणायचे आणि मग म्हणायचे आता जेवायला बसा. पण आता काय ओम सहनावतु सहनो भुनक्तु सहवीर्यं कर्मावहै वगैरे मंत्र म्हणतो आता जेवत असताना. पण ते मंत्र नाही, ते म्हणत होते ही आरती. पण आरती कुठल्या देवतेची नाही, 33 कोटी देव आहेत आपल्याकडे, प्रत्येक देवाची आरती आहे. नाही, आरती देवाची नाही. त्यांना माहिती एका देवाची आरती आपल्याला इथे प्रेरणा द्यायला उपयोग करेल. तो देव म्हणजे सगळ्यांचा देव तेव्हापासून आलेला छत्रपती शिवाजीराजे. म्हणून त्यांनी ती आरती लिहिली आणि ती आरती सगळ्यांना म्हणायला पाहिजे. जय देव जय देव जय जय शिवराया याया अनन्य शरणा आर्या तराया. हे आर्य हे हिंदू राष्ट्र आहे, यांना तारण्याकरता कोण पाहिजे? हे शिवराया तू ये, आम्ही तुझा जय जयकार करतो. काय बरं आर्याच्या देशावरती म्लेच्छांचा घाला, ते शिवरायांना उद्देशून चाललंय ना आता. शिवराया आज तुमची गरज आहे, आम्हाला तुम्ही या. का? हे म्लेच्छांचा घाला झालेला आहे
आला आला सावध हो शिवभूपाला. सगळ्यांना सांगतात आता शिवभूपाला आलेला आहे, काळजी करू नका, आता सावध व्हा. हो सद्गतीत भूमाता दे तुझा हात केला. ही जी भूमाता आहे ती हाक देते रे तुला राजा. त्या शिवाजी राजाला बघू, शिवराया तुझी गरज आहे, तू ये. तेव्हा गरज आहे, आजही गरज आहे. तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र, या सगळ्या महापुरुषांचे चरित्र वाचलंच पाहिजे. चरित्र ही फार प्रेरणा देत असतात. लक्षात जे जीवनामध्ये 10वी 12वी आता परवा तर काय निकाल लागला, म्हणजे मी आतापर्यंत बघितलं 100% निकाल लागला. हे सगळे पाहिलं फेसबुकवर 100% मार्क, 100% मार्क, पैकीचे पैकी मार्क. आश्चर्य वाटतं. एक तर 55% पडले तर 10वीला पेढे वाटले. आता 100% 99% मुलं पडले तरी रडताना मी पाहिले. काय झालं 99%? अरे मग काय झालं 99%? काय नाही 1% गेला. 100% घेणारे मुलं पुढे कसे होतात हेही आपण पाहतो, आणि अपयशी झालेले मुलं काय करू शकतात हेही आपण पाहिजे. मला वाटतं टक्केवारी गुणांची महत्वाची नाही, तर या मुलांवर आपल्याला या स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राची छाप पडली पाहिजे. त्यामुळे यांचं चरित्र खरं तर अभ्यासक्रमातही पाहिजे. त्याचे ग्रंथालयात पुस्तक, घरात पुस्तकं पाहिजे, घरातही पुस्तकं पाहिजे. बुक्स अँड फ्रेंड्स शुड बी फ्यू बट गुड असं म्हटलं. मित्र आणि पुस्तकं कमी असले तर चालतील, पण ते चांगले असले पाहिजे, तर ते संस्कार करणारे. माझे गुरुवर्य देळकर सर इथं बसलेले आहेत. समर्थ विद्यालयामध्ये मी शिकायला होतो त्यावेळेस लक्की गात सर, देळकर सर एका वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतल्यानंतर फक्त पाठीवर हात ठेवून म्हटले की तू चांगला बोलतोस बरं का, बोलत जा. एका शिक्षकाच्या पाठीवर हात निश्चित थाप पडली तर काय होतं त्याचं उदाहरण आधी तर त्यांच्या समोर उभारून व्याख्यान देतोय की त्यांची प्रेरणा आहे. असं आपल्या मुलांना कोणते गुण कौशल्य ते हेरले पाहिजे, त्याचा विकास केला पाहिजे असं मला वाटतं. टक्केवारीने काय होत, टक्केवारीचं काय होत नाही. खरं म्हणजे ही हाच प्रसंग सावरकरांच्या जीवनात पण आला होता. इंग्लंडला असताना तो पुढे सांगायचं होतं, आता सांगतो कारण याला रिलेट करतो. इंग्लंडला असताना सावरकरांनी बॅरिस्टरचा अभ्यास केला, बॅरिस्टरची पदवी घेण्याचा. फार मोजके, पोटावर मोजण्या इतके फक्त बॅरिस्टर आपल्याला स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये आपल्या या स्वातंत्र्य लढ्यातले काही सेनानी सांगता येते. त्या सावरकर होते. 4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला इंग्लंडमध्ये. ही अभिनव भारतची क्रांती सेना त्याची पालकमुळं आता परदेशातही गेली होती. तिकडच्या क्रांतिकारकांना तिकडच्या लोकांशी संपर्क करून तिकडचं ज्ञान किंवा काही शस्त्रास्त्र घेता येतील का याची देवाणघेवाण सावरकरांच्या माध्यमातून ही सगळी क्रांतीवीर मंडळी करत होती, क्रांतिकारी मंडळी करत होती. त्यावेळेस हीच गोष्ट ब्रिटिश सरकारच्या लक्षात आली होती की हा एक मुलगा आहे, बॅरिस्टरची पदवी घेतोय इंग्लंडमध्ये आणि त्याला ती पदवी द्यायची आहे, असं त्याचं क्रांती सेना आहे. हे सगळं अगदी गुप्त असलं तरी काही गुप्त नसते, त्यांच्याकडे गुप्त होते, ब्रिटिशांना ते माहीतच होतं. त्यामुळं 2 त्या विद्यापीठाचे अधिकारी आले, सावरकरांना घेऊन बसले आणि सांगितलं, मिस्टर सावरकर तुम्ही अभ्यास केलेला आहे, परीक्षा दिलेली, तुम्ही परीक्षा उत्तीर्ण झालेला आहात, पण तुम्हाला जर ही बॅरिस्टरची पदवी हवी असेल तर आम्ही सांगतो तसं तुम्ही लेखी एक पत्र लिहून आम्हाला द्या आणि त्या पत्रामध्ये लिहून द्या की तुम्ही भारतात कुठल्याही राजकीय चळवळीत सहभागी घेणार नाही, कुठल्याही राजकीय व्यासपीठावर जाणार नाही, कुठलाही लेख लिहिणार नाही, ब्रिटिशांच्या विरोधात अवाक्षरही काढणार नाही. हे तुम्ही लिहून देत असाल तर आम्ही तुम्हाला ती बॅरिस्टरची डिग्री देऊ. त्या डिग्रीवरून विषय चालला म्हणून सांगतोय आपल्याला. असं म्हटल्याबरोबर सावरकर हसले, सांगितले की कोण म्हणतंय की तुमचे कागद नाही भेटला म्हणजे मी बॅरिस्टर होणार नाही. मला बॅरिस्टरचा कागद नकोय, त्या बॅरिस्टर या 4 वर्षात काय अभ्यासक्रम आहे तो अभ्यासायचा होता आणि तो मी अभ्यासून झाला, सगळं डोक्यात आहे माझ्या. फक्त काय मिळणार नाही, डिग्री मिळणार नाही.
आपला आता डोक्यात काय याचा विचार नाही, आपल्याला डिग्र्या पाहिजे. आता सुनीलजी रायचट्टा बोलत होते की जगात उत्तम असलेलं साहित्य सर्वांपर्यंत सहज जावं म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर आता ई लायब्ररी डेव्हलप होती. करोडो पुस्तकं स्कॅन करून त्याच्यात टाकले. मला दुःख वाटतं पण रायचट्टाची, आपण काय केलं, घोडा पाण्यापर्यंत नेऊ शकतो, घोड्याला ताण लागली पाण्यापर्यंत, पण ते पाणी प्यायचं तरी त्या घोड्याने ठरवावं ना. तसं माहितीचा प्रस्फोट झालेला आहे. आपल्या बोटांवर माहिती आहे, पण ती माहिती घेऊन, लक्षात घ्या, माहिती आणि ज्ञानामध्ये फरक आहे. माहिती आणि ज्ञान, सावरकरांचा विचार केला तर ते ज्ञानी होते, केवळ माहिती नव्हती त्यांना, ज्ञानी होते. ज्ञान आणि माहितीतला फरक असा आहे, माहिती म्हणजे पोपटपंची, माहिती म्हणजे पोपटपंची, आणि त्या माहितीवर प्रक्रिया करण्याची कुवत, क्षमता निर्माण, त्याला म्हणायचं ज्ञान. आमचे सगळे रामदास स्वामी असतील, सगळे संत घ्या, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. याचा अर्थ ते नुसतं बोलले नाही तर कृतीत आणलं म्हणजे ज्ञानात त्याचं रूपांतर झालं. आपल्याकडे बोलणारे खूप आहेत, करणारेच कमी आहेत. आमच्या परमपूज्य भगवान बाबांचं नेहमी मनभर बोलण्यापेक्षा कणभर करणारा श्रेष्ठ. भगवान बाबांच्या नेहमी तोंडात असायचं. ज्ञानामृत मिशनच्या अनुषंगाने मी काम करायचो, ते म्हणे बोलू नका, कणभर केलं तरी पुष्कळ झालं, मनभर बोलणं उपयोगाचं नाही. तसं सावरकरांनी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मला डिग्रीच नको, काय देणार तुम्ही मला डिग्री, पण मी लिहून देणार नाही लिहून दिलं त्यांनी. सांगायचं तात्पर्य की शिवरायांची आरती सावरकरांनी लिहिली, रोज ती म्हटल्या जायची, मुलांना तेवढ ठेवण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्यांचं फर्ग्युसन कॉलेज मधलं शिक्षण संपलं साधारणतः 1906. 1883 त्यांचा जन्म, 20 वर्षापर्यंत त्यांचं ते शिक्षण. 1901 ला 10वी झाली. 6 ला त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण करून फर्ग्युसन कॉलेज मधलं ते इंग्लंडला अभ्यासाकरता, बॅरिस्टरच्या अभ्यासाकरता निघाले. त्यामुळे कुणालाही सहज जाता येत नव्हतं. आज आपल्याला परदेशात जाता येत नाही सहज, त्यावेळेस कसं जाता येईल, म्हणून त्यांनी शिष्यवृत्ती मिळावी म्हणून अर्ज केला होता. आणि त्या अर्जाला लोकमान्य टिळक आणि परांजपे या दोघांचं शिफारस पत्र होतं. शिवाजी स्कॉलरशिप त्यांना प्राप्त झाली. आणि 1906 ला पर्शियन बोटीनं सावरकर इंग्लंडमध्ये गेले. इंग्लंडमध्ये साधारणतः त्यांचा वास्तव्याचा काळ 4-4.5 वर्षांचा आहे. पण या काळात सुद्धा सावरकर आपल्या प्रतिभेने तिथलच्या तरुणांना प्रभावित करू शकतो. तिथे शिकत असताना सहज त्या इंग्लंड मधल्या तरुणांच्या घोळक्यामध्ये सावरकर त्यांच्याशी चर्चा करत असताना, आता तो काळ असा होता, म्हणजे तो काळ कशाला, आजही आपल्याकडे उत्तम साहित्यिक असेल तर शेक्सपियर वाचला नाही तर त्याला थोडस कमी समजतं. तिथेही तसंच झालं. सगळ्यांनी चर्चा सुरू असताना विचारलं, मिस्टर सावरकर आपण साहित्यिक आहात असं आम्ही ऐकले, म्हणजे तो आपण शेक्सपियर वाचला का? सावरकर हजार जबाबी होते. ते म्हणजे तुम्ही शेक्सपियरांना विचारा की त्यांनी सावरकर वाचला का? सगळे मुलं म्हणले काय बोलतात तुम्ही? हो, माझी 26 पुस्तकं प्रकाशित आहेत, वय वर्ष 26 इंग्लंडमध्ये. आणि 26 वर्षाच्या वयाच्या तरुणाने 26 पुस्तकं त्यांची प्रकाशित होती म्हणून हजार जबाब येतो. सावरकर म्हणायचे, त्यांनी सावरकर वाचला का सांगा. हे असं सावरकरांचं अफाट बुद्धिमत्ता आपल्याला दिसते. याच काळामध्ये खरं म्हणजे इंग्लंडमध्ये आपल्याकडं कोणतीही मोठी गोष्ट झाली की त्याचा उलटा परिणाम, उलटा अर्थ काढणारे ब्रिटिश होते. म्हणजे लक्षात घ्या, तो काळ सावरकरांच्या जन्मानंतरचा पहिलं बंड झालेलं होतं 1857. 1857 बंड झाल्यानंतर ब्रिटिशांनी त्या बंडाला असं नाव दिलं की हे तर शिपायाचं बंड आहे, आणि लगेच आम्ही त्याला काय केलं, खंड करून टाकलं. ही चर्चा इंग्लंडमध्ये चालली होती. त्यावेळेस सावरकरांनी तिथं असताना ती ऐकली, अरे 1757 आमचा जो उठाव आहे खरं म्हणजे ते स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध आहे, आणि हे काय बनायला लागले त्याला, ते शिपायाने केलं बंड.
त्यांनी तिथंच ग्रंथ लिहिले, इंग्लंडमध्ये असतानाच ग्रंथ लिहिला. स्वतंत्र भारताचं पहिलं युद्ध, स्वातंत्र्य समर, 1857 स्वातंत्र्य समर नावाचा त्यांचा ग्रंथ कुठे लिहिला? तिथे. पण ब्रिटिशांना यांच्यावर संशय आल्यामुळे तो प्रकाशित होऊ दिला नाही. 2 ग्रंथ. इटालियन एक क्रांतिकारक होते, त्यांचं नाव मॅझिनी, इटालियन क्रांतिकारी होते आणि त्यांची ही प्रेरणा सावरकरांना मिळाली होती. त्यांचं चरित्र वाचून अफाट वाचन होतं सावरकरांचं होतं. मला सांगा, 26व्या वर्षी जर 26 ग्रंथ ते लिहित असतील तर ग्रंथ लिहिण्यापूर्वी वाचत तर असतील ना, किती अफाट वाचन असेल त्यांचं लक्षात. त्यावेळेस त्यांनी इटालियन क्रांतिकारकाचं ते चरित्र वाचलं होतं मॅझिनी, आणि त्यांना वाटलं नाही हे सुद्धा माझ्या भारतातल्या तरुणांना प्रेरणा देणारं चरित्र आहे. ते चरित्रही त्यांनी लिहिलं. म्हणजे 2 ग्रंथ इंग्लंडमध्ये त्यांनी लिहिले, 1857चा स्वातंत्र्य समर आणि मॅझिनीचं चरित्र, हे दोन्ही ग्रंथ ब्रिटिशांनी प्रकाशित होऊ दिले. हे कुठंतरी त्यांच्या मित्राने जाऊन नंतर ते वेगळ्या नावाने प्रकाशित केले, नंतर आता आपल्याला ते उपलब्ध आहे, पण त्यावेळेस मात्र ते प्रकाशित होऊ दिले नाही. असा तो काळ अतिशय प्रतिकूल. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की इतकं जाज्वल्य, इतकं ज्वलंत चरित्र ज्या माणसाचं आहे, त्या माणसाला किमान स्वातंत्र्यानंतर तरी त्या स्वतंत्र भारतातल्या लोकांनी डोक्यावर घ्यायला पाहिजे होतं, पण ते दुर्लक्षित राहिले तर दुर्लक्षितच राहिले. कारण त्यांच्या म्हणजे महात्मा गांधी किंवा मवाळवादी जे नेते होते ते नेते यांच्याच विरोधात होते. खरं म्हणजे असं मी कुठेतरी वाचलंय की भगतसिंग राजगुरू यांची फाशी जर महात्मा गांधी म्हटले असते की देऊ नका, तर ती झालीही नसली, पण महात्मा गांधी ते बोलले नाही. जर बोलले असते तर ती कदाचित फाशी झाली नसती. असा हा थोडासा इतिहास आहे. म्हणून सावरकरांचं जीवनचरित्र खरोखर अभ्यासण्यासारखं आहे. बॅरिस्टरची पदवी त्यांनी नाकारली. त्याच वेळेस या सगळ्या, कारण इंग्लंडला असताना त्यांनी काय केलं, बॉम्ब कसा तयार करायचे अगदी रीतसर प्रशिक्षण घेतलं गुप्तपणे. बॅरिस्टरचं शिक्षण चालू असताना ते पिस्तूल बंदुका कशा मिळवायच्या, त्याची कारतुसं कशी मिळवायची, ती कशी पाठवायची भारतामध्ये, हे अभिनव भारत या क्रांती सेनेसाठी मला याचा उपयोग होणार आहे. कारण नुसतं आपण भीक मागितली की आम्हाला स्वातंत्र्य द्या म्हणून स्वातंत्र्य मिळणार नाही, आपल्याला दाखवावं लागेल. आजच्या राजकारणाचे बघा तुम्ही, राजकारणात एक येते म्हणजे उपद्रव मूल्य ज्याचं जास्त असतं त्याला जास्त महत्व दिलं जातं. आपल्याला काही राजकारणावर बोलायचं नाही, पण एक जनरल जे आपल्याला पाहत, आपल्याला काही राजकारणाची तेवढी मला ज्ञान नाही, पण एक लक्षात येते की जो जास्त खटपट करतो, जास्त बंड करण्याचा प्रयत्न करतो, जास्त काहीतरी सोडून जायचं, त्याला अगोदर जवळ घेतात, नको हात आहे. मला वाटतं हे टेक्निक असतं. तसं सावरकरांना वाटलं की आपण अहिंसा मार्गाने जाऊन स्वातंत्र्य मिळेल याच्यावर त्यांचा विश्वास होता. त्यांना वाटत नाही आपण बंदूक घेतलीच पाहिजे. इफ यू वॉन्ट पीस बी प्रिपेअर फॉर वॉर, हा जगाचा सिद्धांत आहे. मला जर शांतता हवी असेल तर तुम्ही बघा ना, आम्ही शिक्षक मंडळी आम्हाला वर्गात जर शांत 50-60 मुलं बसलेले असते, आम्हाला काय करायचं, एखाद्या मुलाला गाढवा काय भेटायचं, अजून सगळा वर्ग शांत, बाकीच्यांना बोलायची गरज पडत एकाला फक्त इफ यू वॉन्ट पीस बी प्रिपेअर फॉर वॉर, हे जगाचं एक तत्वच तयार झालेलं आहे. त्यावेळेस म्हणजे आपलंही यामध्ये असं मी वाचण्यात आलं माझ्या की अणुबॉम्ब ज्या देशाकडे आहे त्या देशांना जगाच्या पातळीवर थोडा मान दिला जातो. त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे, हो, ते आण्विक अस्त्र धारण करणारा देश आहे. आपल्याकडे नव्हतंच ना. जे काँग्रेस अहिंसेच्या मार्गाने चालणारे जी काँग्रेस आहे त्यांनी कधी कधी सावरकरांचेही विचार अंमलात आणलेच ना. अणुबॉम्बचा स्फोट घडला, पुन्हा अहिंसामध्ये सांगितलं जातं सावरकरांचे विचार, पण ते बाजूला ठेवून हे घेतल्याबरोबर सगळ्या जगात दबदबा तयार झाला भारताचा. नाही, यांच्याकडे सुद्धा अणुबॉम्ब. अटलजींनी केली, यापूर्वी एक प्रयत्न इंदिरा गांधींनी पण केला. सांगायचं तात्पर्य असं आहे की सावरकरांना यावर विश्वास होता, बंदूक हातात असली पाहिजे तर आपल्याला लवकर स्वातंत्र्य मिळेल. हेतू शुद्ध होता, हेतू होता फक्त स्वातंत्र्य मिळवायचा. आणि म्हणून तिथे त्यांना या सगळ्या कारवायांमुळे आणि त्यांचा एक संबंध लावला. नाशिकच्या जिल्हाधिकारी जॅक्सनचा खून झाला त्यावेळेस आणि लॉर्ड मिंटीचा वध केला गेला, त्याचाही खून झाला. या दोन्ही केसमध्ये
ती इंग्लंडला असताना, घटना इथं घडलेली असताना त्याचा संबंध जोडला गेला आणि तिथं त्यांना स्थानबद्ध केलं, तिथं अटक केली, इंग्लंडला अटक केली. इंग्लंडला अटक करून त्यांना भारतावर, खरं म्हणजे तिथेही केस चालली असती की नाही, तिथं अटक केली, तिथे तुमचं सरकार होतं, इथेही तुमचं सरकार होतं, इकडे आणायची काय करत होती, तिथं केस चालवा ना. पण नाही, त्यांनी तिथून इकडे आणण्याचा विचार केला आणि इथं, कारण काय ब्रिटिश सरकार हुशार होतं, त्यांना वाटलं कुठलंही केलं गाजावाज झाले की 100 लोक पुन्हा शांत राहतात, तिथं गेलं कुणाला काढणार आहे, इथं आलो. म्हणून ठरलं की सावरकरांना इथं आणायचं. बोटेनं सावरकर त्यांना इथे आणण्यासाठी ते निघालेले आणि फ्रान्सच्या जवळ आल्यानंतर खरं म्हणजे तिथेही फार मोठा एक प्रसंग घडला इंग्लंडमध्ये असताना. इंग्लंडमध्ये डिग्री नाकारली, लक्षात घ्या, डिग्री नाकारली तर नाकारली, स्वातंत्र्य चळवळी सक्रिय होईनात याचा एक विचार. त्यांना तिथे एक पत्र मिळालं, त्यांचे जे वडील बंधू होते, 3च भाऊ होते, बाबाराव त्यांचे मोठे बंधू, बाबारावांचा मुलगा छोटासा बाळ मृत पावल्याची चिठ्ठी त्यांना भेटली. बाबा त्यांचे जे वडील बंधू आहेत त्यांचा मुलगा मेला म्हणून त्यांना चिठ्ठी मिळाली, पदवी नाकारली. किती केलं तर माणूस आहे ना, माणसाच्या म्हणजे किती आघात सहन करावं यालाही काही मान्य देत. कौटुंबिक पातळीवर, राजकीय पातळीवर, शैक्षणिक पातळीवर आघातच. म्हणून साधारणतः लंडन पासून 50 मैलावर एक ब्रायटन ठिकाण आहे, शहर आहे, त्या ठिकाणी समुद्र आहे. त्या समुद्राच्या त्या वाळवंटावर, त्या समुद्राच्या वाळूमधून चालत असताना सावरकर विचार केले, थोडस हताश झाले, विवळ झाले, डोळ्यातून अश्रू आले. काय माणूस आहे शेवटी. मुलगा गेला, भावाचा डिग्री नाकारली, अपयश, कधी देश स्वातंत्र्य होईल. आणि अशा याच्यामध्ये त्या सागराकडे पाहत असताना त्या सागराशी काव्यातून संवाद त्यांनी साधला. म्हणजे अशाही परिस्थितीत काव्य असं करू शकता, लक्षात घ्या. त्या सागराकडे बघून सावरकरांनी म्हणावं की सागरा प्राण तळमळाला. त्यांचं कुठलंही काव्य तुम्ही बघा, अतिशय जाज्वल्य त्याच्यामध्ये आहे. ने मदसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळाला. तर त्याच्यातही त्या काव्यातही बोलत असताना त्यांनी म्हणावं, भूमातेच्या चरण तुला तुझं धुता मी नित्य पाहिला. सागरा, अरे तू माझ्या मातृभूमी तुम्ही डोळ्यासमोर आणा की असं काश्मीर कडून दोन्ही साईडने खाली निमुळत झालेलं आहे. साधारणतः 2/3 सागर आपल्याला मिळालेला आहे. आणि भारत माता अशी उभा जर केली तर डोक्याकडे जम्मू काश्मीर आणि पायाकडे म्हणजे कन्याकुमारी इथे तो भाग सगळा आहे, सगळा समुद्राचा भाग आहे. आणि सगळ्या लाटा येतात आणि आमच्या भूमातेच्या चरणाला धुतात. तर काय कल्पकताय बघा सावरकर, ते पाहतायत आणि तिथं त्या ब्रायटनला, त्या समुद्रामध्ये तिथं बोलताना सांगतात, सागरा प्राण तळमळाला, भूमातेच्या चरण तुला तुझं नित्य पाहिला होता, मद बदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू. सागरा, आणि बाबा तू मला म्हणला होतास की चल आपण काय करू, अन्य देशामध्ये जाऊ आणि अन्य देशामध्ये जाऊन जग कुठं चाललेलं आहे हे आपण पाहू आणि मग त्या पद्धतीने आपल्या भारत मातेला सुद्धा पुढे नेऊ. हो, मद बदलाशी अन्य देशी चल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू, तै जननी रत विरह शंकित ही झाले, परी तुवा वचन तिज दिदले. तू तिला वचन दिलंयस. हो, कुणाला सागरा, तू मातृभूमीला वचन दिलेलं आहेस. नवी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मद भारत भूमीचा आधार. अरे नभामध्ये खूप नक्षत्रे पाहिले मी, पण मला फक्त तोच प्यारा आहे जो माझ्या मातृभूमीच्या वर लखलखतोय. प्रसाद इथे भव्य परी मद भारी आईची झोपडी प्यारी. काय शब्द आहेत त्यांच्या लक्षात, काय म्हणावं त्यांनी सागरा. आणि इथे प्रासाद भव्य मी पाहतोय या इंग्लंडमध्ये, काय मोठे इमारती आहेत, प्रासाद भव्य. पण मला नाही, मला काय आवडतं, परी आईची झोपडी प्यारी. माझ्या मातृभूमीला आईची झोपडी असेल पण मला ती प्यारी आहे बाबा. सागरा प्राण तळमळाला.
आज मला जरा तळमळ वाटली, डोळ्यातून अश्रू आले, म्हणून असं वाटलं की तुझ्याशी संवाद साधावा. अगरा प्राण तळमळाला. ने मदसी ने परत मातृभूमीला, नाही राहायचं मला इथं, मला घेऊन तर मातृभूमीला. काय उत्कट भावना ही. अशा वेदनेमध्ये त्यांना ही उत्कट भावना उद्रुत करावी वाटली ना. आजही ती सळसळत्या तरुणांना प्रेरणा देणारी आहे असं मला वाटतं. खरं म्हणजे अंतःकरणात ही वेदना सुरू असताना काय झालं की या सगळ्या गटामध्ये सावरकरांना अडकवण्यात आलं. त्यांना तिथून रशियन, आयरिश, टर्की या क्रांतिकारकांशी त्यांनी संबंध ठेवले, आरोपही ठेवण्यात आला आणि म्हणून त्यांना बोटीनं अटक करून भारतामध्ये आणायला सुरुवात केली. फ्रान्सच्या बघा, बॅरिस्टरची पदवी घेतलेला हा तरुण, बॅरिस्टरची पदवी हा असा तसा नाही. म्हणजे आपल्याला फक्त एक कळतं की ते फ्रान्स जवळ बोटीतून त्यांनी उडी मारली आणि सुटले. नाही, तिथंच का याच्या मागेही त्यांचा अभ्यास होता. त्यांना हे माहित होतं की एका देशात अटक झालेला कैदी जेव्हा त्याच्या देशात येतात तेव्हा त्या ठिकाणी एका देशाचा कायदा चालत नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावरती केस जाते. हे तत्व त्याच्या पाठीमागे होतं. म्हणून बरोबर त्यांनी फ्रान्सच्या जवळ मार्सेलिस जवळ ती उडी मारली आणि ती उडी मारून ते पोहत त्या किनाऱ्याला लागले. त्यांना माहिती या देशात आल्यानंतर आता नाही तर भारताचा कायदा चालला तर इंग्लंडचा कायदा चालला नाही, ही केस आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणार. पण दुर्दैव असं की त्या मार्सेलिसच्या किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर तिथं कुणाला यांची भाषा कळणार आणि मागावर सगळे इंग्लंडच्या सोबत बोटीत असलेले ते सगळे सैनिक अधिकारी तेही होते आणि म्हणून त्यांना तिथं पकडण्यात आलं. खरं म्हणजे त्यावेळेस मीडिया नव्हता. खरं जर मीडिया असताना पटकन ती आंतरराष्ट्रीय लेवलवर गाजली असते. नाही यांना इथं अटक केल्यावर तुम्ही नेता कसं वगैरे वगैरे अंतर, तसं नव्हतंच ना काही. त्या काळामध्ये तसं काही नसल्यामुळे चुपचाप त्यांना अटक केली पुन्हा भारतात आणण्यात ही अपयशी ठरली. थोडक्यात ती त्यांची जी गाजली खूप. आजही आपल्याला सावरकर म्हणल्यावर काय आठवतं? हो, त्यांनी समुद्रात उडी मारली होती, हे एवढं आठवतं आपल्याला. खूप गाजले त्यांनी, पण अपयशी ठरली. पुन्हा त्यांना अटक करण्यात आलं आणि अटक करून भारतामध्ये आणण्यात आलं. या दोन खटल्यांमध्ये त्यांना त्यांच्यावर जो आरोप ठेवण्यात आला होता, एक म्हणजे लॉर्ड मिंटी यांचं वध आणि एक म्हणजे जॅक्सन यांचं वध. या दोन्ही वधामध्ये खरं म्हणजे बघा, आजही आपल्याकडे थोडंसं लक्षात घ्या, एक जण जर एखादा गुन्हेगार आहे, एखाद्या कोर्टाने त्याला जर 3 शिक्षा दिल्या, 7 वर्षाची एक, 10 वर्षाची एक आणि 15 वर्षाची, अशा किती शिक्षा झाल्या? 3 शिक्षा झाल्या. या 3 शिक्षा त्याला झाल्यानंतर भोगताना फक्त 15 वर्षाची एक भोगावी लागते आणि असं गृहीत धरलं जाते की याच्यामध्येच त्याची 7 आणि 10 वर्षाची शिक्षा भोगली. असा आजही काय तेव्हाही होता, पण तेव्हा पाळला जात नव्हता. या 2 वधामध्ये 2 वेळा जन्मठेप आणि एक जन्मठेप 25 वर्षाची. हा 26-27 वर्षाचा तरुण, 26-27 वर्षाच्या तरुणाला 25-25 किती झाले? ते 50. त्याचं वय चालू आहे 26-27. काय विचार करा तुम्ही. 2 शिक्षा जन्मठेपीच्या ठोठावल्या आणि एवढ्याही याच्यामध्ये सावरकरांनी कोर्टात म्हणावं की आम्हा हिंदूंमध्ये पुनर्जन्माचा सिद्धांत आम्ही मान्य करतो, तुम्ही मान्य करीत नाही. पण तुम्ही तो मान्य केला हे तुमच्या शिक्षेवरून आज सिद्ध होतंय. 2 जन्मठेप मला दिलेली, 2 जन्मठेप एकाला कशी होऊ शकेल? होणार नाही. पण तुम्ही आमचा सिद्धांत मान्य केला याच्यातच मला समाधान आहे. काय तरुण असेल हा, काय विचार असेल, लक्षात घ्या. खरं म्हणजे त्यांना ते 2 जन्मठेपीची शिक्षा सुनावली. पुन्हा त्यांना कोठडीमध्ये ठेवल्यानंतर भगवद्गीतेचं तत्वज्ञान आठवलं. मला खरंच असं वाटतं की, कारण मी आजच एक लेख लिहून दिलेला आहे. समोर माझे पत्रकार मित्रही सदावर्ते सर आहेत, कोनेरकर सर आहेत, माझे चांगले मित्र आहेत, पत्रकार आहेत. छान काम शहरामध्ये जिल्ह्यामध्ये यांचं सुरू आहे. तर एक विशेषांक आपल्याला नायक नावाच्या एका वृत्तपत्राला तयार करायचा. त्यासाठी भगवद्गीतेचं तत्वज्ञानावर मी आजच एक लेख केला आहे.
आणि सावरकरांनी सुद्धा तोच विचार केला. ज्यावेळेस त्यांना 2 जन्मठेप म्हणजे त्यांना असं वाटलं संपला, 26 वर्षाच्या मुलाला 50 वर्ष जेलमध्ये, नुसतं जेल नाही तर त्या अंदमानची कोठडी, त्याला काळ्या पाण्याची शिक्षा म्हणतात, ती काळ्या पाण्याची शिक्षा. आणि मग थोडस कोठडीत एकांतात असताना त्यांना भगवद्गीतेचं तत्वज्ञान आठवलं आणि पुन्हा एकदा बळ मिळालं. काय बळ मिळालं? त्यांनी तीही कविता तयार केली. अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारील रिपू जगती असा कवन जन्मला. हा शब्द त्यांच्या लक्षात. आणि बहुधा त्यांच्या सर्व काव्यामध्ये असे संस्कृत शब्दांची पेरणी केलेली आहे. सगळ्या काव्यामध्ये अनादि मी अनंत मी हे सगळं भगवद्गीतेचं तत्व आहे. अवध्य मी, तुम्हाला याचा संबंध जर जोडायचा असेल तर भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये एक श्लोक आलेला आहे. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चेन क्लेदयन्ति आपण शोषयति मारुतः. काय वर्णन करावं ते. तो श्लोक म्हणजे सावरकरांची ही कविता. काय म्हणावं मी, अरे मला शिक्षा दिली, मला कोण हे मारणार, या देहाशी चाललेला संबंध आहे, मी मात्र कसा आहे तो अवध्य मी अनादि मी अनंत मी भला, मारील रिपू, रिपू म्हणजे शत्रू, मारील रिपू जगती असा कवन जन्मला. अरे मला मारील असा कोण शत्रू जगात जन्माला सांगा. तर त्यावेळेस त्यांची प्रतिभा ज्या एखादी, म्हणजे तुम्ही कल्पना करा, कधी कधी थोडीशी त्यांच्या भूमिकेत शिरल्यानंतर लक्षात येतं, ज्याला आता 50 वर्ष जेलमध्ये राहायचंय, तर लग्न झालेलं 19 वर्षाची बायको घरामध्ये, तिचं कसं होईल, माझ्या भावांचं कसं होईल, माझ्या कुटुंबाचं कसं होईल, लहान लहान बाळा नाही. पण यांना झाली असं नाही. यांचे मोठे बंधू बाबाराव ते पण काळ्या पाण्यात शिक्षक. तर कुणीकडे काय बाबा म्हणतो नाही, तू सांभाळ बाबा, आता मी चाललोय लहान भावाला मोठ्या भावाला, कुणाला म्हणायचं कुणाला. आणि असं तरी तत्वज्ञान जन्माला येतं. म्हणजे अशा आपल्या साधे 5-10 वर्षाची शिक्षा झालेले हे कैदी ढसा लावताना आपण पाहिलेले आहेत ना त्या कोर्टामध्ये गेल्यानंतर. 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा स्वातंत्र्यापूर्वी, आणि त्याच्यात कविता सुचते या माणसाला. काय कुठं त्यांचं कसं व्यक्तिमत्व असेल आपण जज नाही करू शकत. अट्टहास करीत जाई धर्मधारिणी, मृत्यूशीच गाठ घालू मी तुझे रणी, अग्नी जाळी मदची ना खडग छेदितो. आला का ते तत्वज्ञान. मला अग्नी जाळू शकत नाही, खडग मारू शकत नाही, भिवून मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. तो मृत्यू मला घेऊन पळत सुटतो. खरं म्हणजे तुकाराम महाराजांची सुद्धा यावर अभंग आहे. अमर आहा खरे की पहा खोटे, हे तुकोबारायांनी म्हणावं आणि इकडं सावरकरांनी म्हणावं, भगवद्गीतेने ते म्हणावं. हे भारतीय तत्वज्ञान आहे. म्हणून विवेकानंद म्हणले होते की भगवद्गीतेचं तत्वज्ञान हे आपल्याकडे फार चुकीचं त्याची धारणा झालेली. अगदी आता रिटायर झाले वगैरे होते म्हणा, काय नाही आता रिटायर झाले की देवदेव करायचा. आता काय देवदेव करतात? जे तत्वज्ञान तरुणपणी जगायला उपयोगी आहे ते तुम्ही जगून झाल्यानंतर आता अभ्यास करा. स्वामी विवेकानंद म्हणले फुटबॉल प्लेअरनी भगवद्गीतेचा अभ्यास करावा. याचा अर्थ तारुण्यामध्ये ते तत्वज्ञान आपण अभ्यासलं पाहिजे. आणि मला वाटतं सावरकर त्याचं उदाहरण आहे की अगदी 26व्या वर्षी भगवद्गीतेचं तत्वज्ञान त्यांनी आपल्या समोर मांडावं. शेवटी हा एक काळ संपलेला आहे. आता अंदमानचा एक पर्व त्यांचा कार्यकाळ सुरू झालेला आहे. साधारणतः 10-11 वर्ष अंदमान, आणि तिथून पुढे 2 ते 2.5 वर्ष रत्नागिरी येरवाडा आणि मग रत्नागिरीमध्ये स्थान बसत. असा एक मोठा 11-12-13 वर्षाचा हा कालखंड आहे. या कालखंडामध्ये खरं सुरुवात होती. हे आता हा जो कालखंड आहे तो त्यांचं जे आत्मचरित्र आहे ते आपण अवश्य वाचा, मी विनंती करेन. माझी जन्मठेप त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. माझी जन्मठेप वाचताना डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहतच नाही. काय म्हणजे इतकी प्रचंड सहनशील या माणसाला. बरं काही अशी शरीर अशी धाकट होती, असंही काही नाही. 5 फूट 1 इंचाचा सडपातळ बांधा असा असणारा हा तरुण मुलगा, आणि काय प्रचंड कुठून येत असेल या ताकद. आपल्याला थोडं काही झालं तर हे मित्रमंडळ येऊन थोडं सांगतात आणि मग आपल्याला बरं वाटतं. नाही आता मित्र म्हणले काळजी करायचं काहीच नाही होती. ते सख्खा भाऊ नाही ना कोणी नाही, कोणी तरी कुठून बळ येत असेल हे आत्मबळ होतं. आणि त्या एका प्रेरणेने मिळालं होतं फक्त माझी भारत माता स्वतंत्र झाली. आणि म्हणून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली.
आपल्या महाराष्ट्रातून डोंगरी या ठिकाणाहून ती बोट निघते बा, तो काळ या बोटीतून त्यांना त्या अंदमानला न्यायचं होतं ना, बोटीतून अंदमानला न्यायचं होतं साखळखंड, कारण त्यांना माहित होतं की याला इंग्लंडहून आणताना एकदा हा त्या बोटीतून फटाकला आणि मार्शलेस यांनी गाठलं, त्याच्यामुळे या सावधपणे न्या म्हणून गळ्यात ती साखळी, दोन्ही हातात बेड्या, गळ्यात बेडी, दोन्ही पायात बेड्या, त्याची 8-6 किलो वजन त्या बेड्यांचा असा अगदी. आणि विशेष म्हणजे बिल्ला लावला होता, त्या बिल्ल्यावर डी लिहिलं होतं, डी म्हणजे डेंजरस. काय कुठली व्याख्या त्यांची असेल देव झाले, पण डेंजरस, यांना सांभाळून घ्या, हे अतिशय डेंजर आहे. म्हणून ते पोलीस शिपाई मागे पुढे असं त्यांना नेत असताना ते डोंगरी जवळ आता बसायचंय. शिक्षा किती वर्षाची? 50 वर्षाची शिक्षा. आता ते जायचंय बोटीतून, त्यांची पत्नी आणि लहान भाऊ नारायण ते दोघं भेटायला आले होते. त्यांना फक्त 10 मिनिटं भेटायला दिले. तुम्ही कल्पना करू शकता की 6 वर्ष इंग्लंडला राहिलेला हा माणूस, म्हणजे पत्नीची भेट नाही, भावाची भेट नाही, तिथून धरून आणलेलं, इथं त्यांच्यावर केस चाललेली. आता त्यांना 50 वर्षाकरता अंदमानला घेऊन चाललेले आणि बायकोला भेटायला वेळ दिला 10 मिनिटं. 19 वर्षाची बायको, 26-27 वर्षाचे सावरकर, 10 मिनिटं भेटायला. ते त्यांची भेटही काय काय बोलले असतील, मला विचार करत काय त्या काय, जसं एखादी 19-20 वर्षाची मुलगी, आपला नवरा बॅरिस्टर व्हायला गेलाय, काय कल्पना असेल तिची की हा येईल, मग आम्ही सुखाने संसार करू, मुलं बाळ होतील वगैरे, असं काय नाही. सावरकर बायकोला बोलत असताना म्हणले, हे बघ, सावरकर कुटुंबाला देशाच्या चरणाची सेवा करायला मिळते, हे आमचं भाग्य आम्ही समजतो. या सावरकर कुटुंबात तू आलीस, तू मोठी भाग्यवान आहे. हे उद्गार बायकोला बोलताना, तुझं कसं होईल, तुझं उदरनिर्वाह कसं चालेल, तुला कोण, काय काही विषय नाही. झपाटलेले लोक म्हणतो ना आपण, तसे झपाटलेले ध्येय वेळे लोक आहेत. काय नाही, नारायणला फक्त सांगितले सांभाळ बाबा. 10 मिनिटं झाले, पटकन इशारा केला, त्यांना त्या बोटीमध्ये बसवलं आणि ती बोट निघाली. साधारणतः 30 दिवसांचा अंदमानचा तो प्रवास त्यांनी वर्णन केलेला आहे. आणि या 30 दिवसामध्ये आणखी एक साधारणतः 10-15 मिनिटात आपण थोडासा हा विचार बघू आणि मग थांबू. मला बोलताना खरं म्हणजे घड्याळीकडे लक्षच गेलं नाही, पण एक 10-12 मिनिटात आपण या ठिकाणी थांबूया. त्या 30 दिवसाच्या प्रवासात त्याचे विलक्षण अनुभव सावरकरांनी माझी जन्मटेप मध्ये लिहून ठेवले. 50 ते 60 लोक बसतील एवढी जागा त्या बोटीमध्ये, 200-250 लोक कोंबले. अक्षरशः असे कोंबले की कोण कोणाला लात मारतय, कोणाचा हात कुठून आलाय, कोणाचं डोकं कुठला, काय काही विषय नाही, कोंबले, काहीच ना, कोंबले. त्याच्यामुळे सावरकरांना थोडासा त्रास होता, श्वास घेण्याचा त्रास होता, गुदमरायचं त्यांना. त्या बोटीमध्ये बसल्यानंतर काय करावं म्हणून ते खोल असतात पाहिजे, जुन्या बोटीमध्ये खोल. त्यांना वाटलं त्या होल जवळ आपण जाऊन बसलं, खरं म्हणजे समुद्रात तिकडे आपण मुंबईला गेलो तर अंग चिकचिक होतं आपलं सगळं, असं दमट वातावरण असतं, श्वास घ्यायला त्रास होतो. त्यांना तर त्रासच होता. तर त्या होल जवळ जाऊन बसले, कोणीतरी थोडी जागा करून दिली, कारण ते बॅरिस्टर हे ऐकल्यामुळे लोक थोडं रिस्पेक्ट करायचे. ते कैदीमध्ये सुद्धा नाही, मोठा माणूस आहे, एकाने पटकन जागा केली, त्यांना जरा बरं वाटलं, होलमधून हवा येते, श्वास घ्यायला जरा बरं वाटतंय. तिथं बसले, एवढ्यात एक धिपाड माणूस बाजूला सरका करत करत लोकांना बाजूला एक टँक ठेवलेला होता त्यांच्याकडे. त्यांना वाटलं मला मारायला येऊ लागला काय, ते घाबरले थोडेसे, मला मारायला कसं येतोय, पण त्यांना मारायला येत नव्हता. तो टँक जो ठेवलेला होता, त्या टँकवर 2 फळ्या ठेवलेल्या होता, तो घाईघाईनं आला, त्या टँकवरच्या 2 फळ्या अशा बाजूला सरकवल्या आणि तिथं शौचाला बसला, संडासला बसला, उघड्यावर संडास. ते 250-300 लोकांसाठी व्यवस्था त्या बोटीवरती 30 दिवस कुठे उघडं त्या टँक मध्ये संडास करायची. बाजूला बसला, सगळी दुर्गंधी सुटली. अशा परिस्थितीमध्ये तुझं सावरकरांना तत्वज्ञान, मला त्यांचं चरित्र वाचताना सुद्धा असा विलक्षण अनुभव आला की कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल दृष्टिकोनातून कसं पाहावं हे शिकायचं असेल तर सावरकर अभ्यास करा. इतकी प्रचंड भाग दुर्गंध सुटलाय आणि त्याच्यात ते म्हणतात की आपल्या अद्वैत तत्वज्ञानात सगळं समान मानलेलं आहे, तिथं तत्वज्ञान मांडतात. आपल्याला निसर्गाने दिलेली माया, एखादं
रोपटं आलं छान वाटतं, ते रोपटं मोठं झालं, झाड चांगलं वाटतं, त्याला फळं आले, फुलं आले चांगलं वाटतं, फळाचं रूपांतर फळात झालं चांगलं वाटतं, पाऊस पडला चांगलं वाटतं, ती फळं खाल्ली चांगलं वाटतं, गोड वाटतं. आता त्या फळाचं रूपांतर संचेत झालं, मग ती का घाण वाटावी? ती सुद्धा निसर्गाची स्कीम आहे नाही का? पण हे तत्वज्ञान डोक्यात विचार आहे. अशा पद्धतीनं ते सर्व प्रवास त्यांचा सुरू झालेला आहे. उत्कट अशी देशभक्ती आहे. हा तो वर्णन करत नाही, पण अंदमानला गेल्यानंतर सुद्धा हे पोहोचण्याच्या अगोदर यांची कीर्ती पोहोचली होती. तिथं बारी नावाचा जो झेलर होता तो यांचीच वाट पाहत होता. तो झेलर उतरल्याबरोबर समोर गेला, कोणी बाकी 200-300 लोक गेले, पण यांचं नाव ऐकून होता, यांच्या समोर आला. असे बॅच बघितली, बॅच प्रत्येकाची बॅच दिली, त्याच्यावर त्यांच्या सुटण्याची तारीख लिहिलेली असते. यांना 50 वर्षाची शिक्षा, आणि साधारणतः हे गेले कधी 1910 अंदमानला. त्यांनी ती अशी बॅच बघितली आणि त्यांना बॅच बघून मिस्टर बारी म्हणतात, मिस्टर सावरकर काळजी करू नका, आमचं ब्रिटिश सरकार एवढं दयाळू आहे, नक्की आम्ही तुम्हाला 1960 ला सोडू. 1960 10 बोलला, 50 वर्षांनी आम्ही फार दयाळू, नक्की तुम्हाला सोडू. सावरकर तशाही परिस्थितीमध्ये डगमगता त्या मिस्टर बारी सांगितलं की मिस्टर बारी काळजी करू नका, लवकरच तुम्हाला तुमचा गाशा गंधळून जायचा आहे, आम्हाला स्वातंत्र्य मिळणार. कुठपर्यंत राहतो तुम्ही? 60 पर्यंत. 60 पर्यंत राहणार का तुम्ही? हे कुणीच न बोललेला बारी हे ऐकल्याबरोबर गडबडला पडतं. असं कुणीच बोललं नाही. हे निश्चय आता आपल्या असण्याचं वर्णन केलेलं आहे समर्थांनी, तसा फार प्रचंड निश्चय होता. काय राहता तुम्ही 60 पर्यंत म्हणून? खरं म्हणजे 6 महिने त्यांना 7व्या क्रमांकाच्या खोलीमध्ये पहिल्या मजल्यावर ठेवलं, आणि त्यांची रणनीती अशी ठरली की 6 महिने या सावरकरांकडे एक कैदी जाणार नाही, एकांतात पडू द्या. त्याला सगळ्यात मोठी शिक्षा जर कोणती असेल तर एकांतात राहणे. काय हे राजकीय क्षेत्रातल्या लोकांना फार अनुभवाचा विषय हा. एखादा फार मोठा असो आणि 100-200 लोक रोज मागे पुढे, आणि इलेक्शन मध्ये पडले कुणीच नसतं, एकटे. याला काय एकटेपणाचा कंटाळा जातोय. सावरकरांना 6 महिने कुणी भेटू दिले नाही, कुणीच नाही, एकटे. 6 महिन्याच्या कालखंडामध्ये म्हणजे त्यांची रणनीती अशी होती की येणं केलं प्रकारेनं यांचं मनोबल खच्चीकरण करायचं, मनोबल याचं कसं कमी करता येईल असा त्यांचा विचार. 6 महिने आणि काही दिवस गेल्यानंतर विचार करायला सुरुवात केली की आता एकांत आहे, तिथे काय पेन नाही, लेखणी नाही, पुस्तक नाही, वाचायला काय करावं. तर त्यांनी विचार केला की काय करूया आपण, काही पुस्तकं बघूया, कारण ते चांगले व्याकरणकार होते, मराठी भाषा लिपीचे अभ्यासक होते. आपल्याला काही सुचत आहे का, आपण काहीतरी लिहू. ते एकांतामध्ये त्यांचे विचार. आणि मग असं करूया, अनुष्टुप छंदामध्ये फार कमी काव्य निर्माण झाले असतात. जनरली आपल्याला माहिती भगवद्गीता वगैरे अनुष्टुप छंदात आहे. ऊर्ध्वमूलमद शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेद सवेदविद वगैरे हे जे श्लोक आहेत हे अनुष्टुप छंदात. विनोबा भावेंनी या छंदामध्ये गीताई लिहिलेली नसतात. हो, गीताई सुद्धा, गीताईचं सगळं गीताईचे 700 श्लोक अनुष्टुप छंद आहे. स्थिरावला समाधी स्थित प्रज्ञ कसा असे, कृष्णा सांग कसा बोले, कसा राहे फिरे कसा. अनुष्टुप छंद बरोबर तेवढे शब्द त्या छंदात आले पाहिजे. सावरकरांना वाटलं एकांत मिळाले, आपण अनुष्टुप छंदात काही सुचतंय का पाहू, अशा एकांतामध्ये. आणि अनुष्टुप छंदाचा विचार करायला लागले. त्यांना काही ते त्याच्यात ते वृत्त आठवणा, किती शब्दांचा श्लोक असावा, पहिलं चरण किती शब्द ते काही आठवणा, विचार करत होते. तिथंच चालायचं 7x11ची खोली, तेवढ्या खोलीत चालताना जाता येत आठवायचं काय, आठवलं की आनंद व्हायचा, स्वतःच हसायचे, आठवलं मला ते. स्मरणशक्ती दांडगी होती. आणि अशा एकांतामध्ये साखळदंड होता. त्या साखळदंडाच्या एका खेळाने अनुष्टुप छंदात त्यांनी आठवलं की अशा ओळी त्या भिंतीवर लिहून ठेवाव्या. त्या भिंतीवर त्या सगळ्या 4 भिंतीवर त्या ओव्या ठेवाव्या. ते काय कोणी पुस्तक प्रिंट करायला काही नाही, काय करावं. मग त्या पुन्हा 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 वाचून पाठ कराव्या. पुन्हा 1 वर्षानंतर तिथं ते चुना लावायचे. 1 वर्ष झालं, चुना दिला की सावरकरांना आनंद व्हायचा की पुन्हा कागद भेटला आपल्याला. त्या अगोदर पाठ केलं, पुन्हा लिहायची त्याच्यावर. त्या कालावधीमध्ये 6000 ओव्या त्यांनी लिहिल्या भिंतीवर आणि त्या पाठ केल्या.
आणि त्या 6,000 ओव्या रत्नागिरीला आल्यानंतर पुन्हा आठवून कागदावर लिहिल्या. कमला नावाचं महाकाव्य अनुष्ठुप छंदात आजही आपल्याला वाचायला होतं. काय स्मरणशक्ती असेल या माणसाला. आतोनात जेवायला भेटलं आळ्या असायच्या, आळ्या किडे. 2 दिवस तर सावरकर जेवलेच नाही. काय जेवा म्हणे हे जेवलेच नाही. पुन्हा विचार केला आपण जर जेवलो नाही तर तब्येत खराब होईल, आपल्याला आणखी मातृभूमीसाठी काम करायचंय, तब्येत ठीक राहिली पाहिजे. पुन्हा ते जेवायचे, तेच कच्चं अन्न, त्यातल्यात ते आणि काय जे पडलेलं असेल हाताने, कारण ते जेवण कुष्ठरोग्यांना सांगायचे जेवण तयार करा. त्या कुष्ठरोग्यांचं सकाळी 4ला उठून ते तयार करत असताना ते शिजलं तर नाही पाण्याकरता ते काय रॉकेलचा दिवा, आणि तो लवकर दिसत तेव्हा वाकडा करून पाहायचा, त्याच्यात रॉकेलचे थेंब पाडायचे, सगळ्या अन्नाला रॉकेलचं. ते म्हणजे आपण अगदी आज कुणालाच देणार नाही असं अन्न तिथं त्यांना खावं लागेल. कच्चं शिजलेलं मांस ते खाऊन असं कसं तरी ते जीवन त्यांनी काढलं. आतोनात छळ केला. काही राजकीय कैदी तर त्यांनी आत्महत्या, सदरा फाडायचा असा एक उल्लेख त्यांनी केलाय. आता सदरा फाडायचा, त्या सदऱ्याला असं चोळायचं म्हणजे त्याची दोरी तयार होईल, आणि त्या सदऱ्याच्या दोरी तिथं कुठं दिसतंय का लटकायचं त्या खिडकीच्या गजाला वगैरे आत्महत्या करायची. ते 2-3 केस त्यांनी वर्णन केलं. आतोनात छळ सहन व्हायचा आहे. 6 महिने झाल्यानंतर त्यांना बाहेर काढलं. आंघोळीची व्यवस्था नाही. त्यांना वाटतं बरं झालं आंघोळ करायला मिळेल, आता सगळं ते दमट वातावरण. तर तिथं त्यांना आंघोळीला 3 चंबू पाणी, ते समुद्राचं, ते बी शिस्तीत. तो एक जण येणार, चलो लोटा लो म्हटलं की 1 लोटा पाणी अंगावर टाकायचं, अंग चोळायचं. चलो आवर लोटा लो म्हणलं की 2 चंबू पाणी अंगावर टाक, संपले आंघोळ, समजा पुन्हा वापस. तुम्ही कल्पना करा की अशा छळामध्ये माणूस कसं जीवन जगू शकतो. एकांतामध्ये आपल्या कोरोनाच्या एकांतात सुद्धा किती त्रास झाला आपण, तरी आपण घरात टीव्ही बीव्ही वर्तमानपत्र सगळं आपलं होतं, काही काही कमी नव्हतं खायला प्यायला, तरी आपल्याला त्रास झाला. इथं तर काहीच नव्हतं. कुठून तरी बातमी आली की आपला बाबाराव मोठा बंधू इथे आहे. निश्चित नजरानं जर झाली तर हायचं वाटतं, माझं भाऊ इथे. त्यांना वाईट वाटतं. कालांतराने 4-6 महिन्यांनी पुन्हा एक चिठ्ठी आली दगडाला लावून गुपचूप, कारण एखादा पकडला गेला की त्याला चापाचे फटके मारायचे. ती चिठ्ठी आली, पाहिजे उघडल्यावर बाबारावांनी आणलेलं, तात्या, सावरकरांचं नाव तात्याराव म्हणायचे. तात्या तुम्ही इथे कसे आला? मला वाटलं तुम्ही पॅरिसला आहात, पॅरिसहून आला असाल, घरची व्यवस्था तुम्ही पाहाल, तुम्ही इथे कसे? परवा दिसला, आश्चर्य वाटलं. बघा त्या 2 भावांचं फक्त चिठ्ठीवर बोलणं. असं विधानक चित्र सावरकरांच्या जीवनामध्ये आलेला काळ आहे. तिथेही आज लोक 2 मुद्दे मांडतो आणि थांबतो की तिथेही त्यांच्यावर आज आरोप करतात बरेच जण बोलताना. त्यांना माफीवीर म्हणून थोडस अवहेलना त्यांची केली जाते. माफीवीर हे खरं म्हणजे हे लक्षात येत नाही. जे कोणी बोलत असेल ना तर त्यांना आपण सांगितलं पाहिजे की माफीवीर नाही. त्या बॅरिस्टरचा अभ्यास झालेला आपण आता बघितलेला, बॅरिस्टरचा अभ्यास करून आलेला माणूस, आणि ते क्रिमिनल नव्हते, तर ते स्पेशल प्रिझनर्स होते, राजकीय कैदी होते. आणि त्यांना हे माहित होतं की ब्रिटिशांच्या कायद्यामध्ये राजकीय कायद्यांना दयेचा अर्ज, माफी वेगळी आणि दयेचा. आजही आपल्याकडे अगदी फाशीची शिक्षा सुनावलं तर ते शेवटचा आपल्याला आपण काय करू, दयेचा अर्ज होतो कोणाकडे? राष्ट्रपतींकडे. आजही आपल्याकडे काय करतात, तीच तरतूद तेव्हा होती, म्हणून त्यांनी दयेचा अर्ज केला होता. माफी नव्हती मागितली, दयेचा अर्ज. बाबा तुमच्या ज्या अटी आहेत त्या अटी मी मान्य करतो, पण मला या त्याच्यावर त्यांना माहिती इथून जर सुटलं तर मला देशासाठी काही करता येईल. नाही तर 27 वर्ष 50 वर्ष काय राहिलं करायला? आयुष्य संपलं ना. इथून मी निघलो तर खरं म्हणजे त्याची तुलना अनेक चांगल्या तज्ञांनी केली. बघा या गनिमी कावा म्हटलं, जसं आग्र्यावरून शिवाजी महाराजांची सुटका असेल किंवा अफजल खान आला त्यावेळेस कित्येक निरोप शिवाजी महाराजांनी दिलेले की खान साहेब मी तुम्हाला घाबरलो नाही, मी कसा येऊ तिकडे, तुम्ही या. शिवाजी महाराजांनी समोर यावं म्हणून मंदिरं तोडली, ब्राह्मणांना मांस खाऊ घातलं. का? कुठल्या गेले? राग गेले आणि शिवाजी महाराज पुढे येतील मग आपल्या हातात सापडतो. शिवाजी महाराज नाही, मी घाबरलो, या. शामियाना टाकलाय, शामियाना नाही, फक्त तुम्ही दोघं थांबा, बाकीचे सगळे काढून द्या, मी तुम्हाला घाबरलोय असं म्हणून याला आपण कावा म्हणतो. तसा इथे सावरकरांचा सुद्धा हा एक कावा होता. इथून मी सुटलो पाहिजे, त्याचा अर्ज लिहून देतो, मला सोडा, तर मला देशासाठी काही करता येईल. तर त्याचा चुकीचा अर्थ काढून मला वाटतं आज लोक त्या संदर्भात नको ते बोलतायत.
आणि दुसरा त्यांच्यावर एक आरोप केला जातो की ते पेन्शन घेत होते म्हणून. सावरकर ब्रिटिशांची पेन्शन नाही, लक्षात घ्या. त्याला उदरनिर्वाह भत्ता म्हणतात. उदरनिर्वाह भत्ता म्हणजे जो कोणी राजकीय कैदी ब्रिटिशांच्या तावडीत असेल त्याचं संपूर्ण घर हे सील केलं जायचं. मग आता कुटुंब कसं चालायचं, म्हणून तो एक कायद्याची तरतूद होती की त्यांना 120 रुपये 150 रुपये दिले जायचे. हा जो उदरनिर्वाह भत्ता हा गांधींना किंवा जे कोणी जेलमध्ये त्यावेळेस राजकीय कैदी सगळ्यांना भेटलेला आहे. त्यांच्याविषयी कोणी काही बोलत नाही, पण सावरकरांविषयी मात्र बोलत होतं ते पेन्शन. घर म्हणजे 120 150 द्यायचे. सावरकरांना त्याच्यातही कटोती पण 60 रुपये देतो. 60 त्याला उदरनिर्वाहाचा भत्ता असं म्हणतात. असो असं त्यांच्यावर तिथून त्यांना सुटले 1919 साधारणतः 21 मध्ये, आणि तिथून काही अटींना हे करून त्यांना रत्नागिरीमध्ये ठेवलं. तिथेही मोठा काळ झाला. तिथे त्यांनी अस्पृश्यता निवारण, पतित पावन मंदिर वगैरे अशी कामं केली. आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा सावरकरांना मला वाटतं तसेच भोग भोगावे लागले, हे आपलं दुर्दैव आहे. काय पाकिस्तानचे पंतप्रधान भारतात येणार म्हणून भारतातल्या काही जहालवादी नेत्यांना उचललं, त्यात सावरकर कोण बेळगावच्या स्वातंत्र्यानंतर सावरकर त्यांना बेळगावला ठेवलं 8 दिवसाकरता. ते आले आणि परत गेले. आता यांना सोडवलं तर हे सरकार विसरूनच गेलं होतं यांना सोडायचं. 8चे 15 15चे 20 दिवस झाले तरी यांना सोडलं नाही, नंतर सोडलं. एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं दखल केंद्र शासनाने घेणं गरजेचं होतं, ते घेतली गेली नाही. आजही मला वाटतं तशीच उपेक्षा थोडीशी सावरकरांच्या बाबतीमध्ये होते. त्याची कारण काय हे सगळ्यांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण सावरकर अतिशय विविध पैलूंनी नटलेलं असं व्यक्तिमत्व. मी म्हटलं त्या एका पैलूवर एक व्याख्यान होतील, म्हणून मी देशपांडेजींना विनंती करतो की हा अतिशय चांगला उपक्रम आपण सुरू केला. सावरकर समजायचे असतील तर आपल्याला त्यांची ग्रंथ जाणून, पण अशी चांगले अभ्यासक जर आणले तर एक व्याख्यान म्हणजे एक पुस्तक वाचल्यासारखे असं म्हणतात. आणि म्हणून आपण हे व्याख्यानमाला अशीच आज एक व्याख्यान झालं, पुढच्या वेळेस 3 व्हावी, असं वाढत वाढत जाऊन याची एक चांगली परंपरा तयार व्हावी एवढीच अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करतो. भाऊसाहेब देशपांडे यांच्यामुळे मला ही संधी मिळाली, मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. आपण शांतपणाने हे व्याख्यान ऐकलं का आपले मी ऋण व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.